जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. गंगापूर तालुक्यातील आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागर माऊली जनकल्याण दिंडी निमित्त आयोजित कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्ता, ॲबॅकस स्पर्धा आणि विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी. शिक्षिका कावेरी नारायण थोरात यांच्या अथक मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ॲबॅकस स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवले. त्यांच्या मेहनतीमुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. ॲबॅकस स्पर्धेत इयत्ता 7वीची प्रणाली दिगंबर थोरात हिने अवघ्या 2 मिनिटे 33 सेकंदांत 100 गणिते अचूक सोडवत 100 पैकी 100 गुण मिळवले. गायत्री गणेश थोरात हिनेही 2 मिनिटे 27 सेकंदांत 100 गणिते सोडवत 100 पैकी 100 गुण मिळवून सर्वांचे लक्ष वेधले. तसेच सृष्टी नामदेव बुचाडे हिने प्रथम क्रमांक, जीवन अरविंद थोरात 5वा, चैतन्य रमेश जाधव 4था, कमलेश कृष्णा वाघले 2य, वेदिका गणेश थोरात 5वा क्रमांक मिळवला. साईस विलास वाखुरे याला उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य रतनदादा बत्तीशे, गावचे सरपंच आम्रपाली अमोल थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे दीपक बडे, पंचायत समिती सदस्य सावळीराम थोरात यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनील साळुंखे, रूपचंद्र गायके, शरद थोरात, स्वप्नील ढोले, श्रीमती लाखोले, श्रीमती नंदन यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम आणि शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन हे ग्रामीण भागातील शिक्षणासाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कॅमेरामॅनसह अक्षय ढोले, आंबेगाव. नाव कावेरी नारायण थोरात. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव येथे ॲबॅकस शिक्षक म्हणून रुजू आहे. काल मराठवाडा विभागीय ॲबॅकस स्पर्धेमध्ये आमच्या विद्यार्थिनींनी पेपर सोडवलेला आहे. 3 मिनिटं 22 सेकंद, 3 मिनिटं 33 सेकंद, 4 मिनिटाच्या पहिले सर्व विद्यार्थ्यांचे पेपर झालेले आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांनी मराठवाड्यातून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. हो, यापुढेही मी याच्यापेक्षा अजून श्रेष्ठ मराठवाड्यातून नाही तर पूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक मिळविण्याचा विद्यार्थ्यांना प्रयत्न करणार आहे. नमस्कार, माझं नाव शरद चंद्रभान थोरात, जिल्हा परिषद शाळा आंबेगाव. या आंबेगाव शाळेमध्ये या गंगापूर आणि तुर्ताबाद मतदारसंघाचे सन्माननीय कार्यसम्राट आमदार प्रशांत बुबम यांच्या मार्गदर्शनाने, प्रेरणेने आणि सहकार्याने गेल्या 2-3 वर्षापासून जिल्हा परिषद शाळेमध्ये ॲबॅकसचे वर्ग सुरू करण्यात आले आणि ॲबॅकसच्या वर्गामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक गणिताविषयीची एक चांगली आवड तयार झाली. विद्यार्थी चांगल्या प्रकारे गणना करू लागले, आकडेमोड करू लागले. आता ही आकडेमोड शाळा स्तरावरच होती, परंतु विद्यार्थी स्पर्धेमध्ये उतरणं पण गरजेचं होतं. गेल्या वर्षी जेव्हा ही विभागस्तरीय म्हणजे मराठवाडा विभागाची जेव्हा ॲबॅकसची छत्रपती संभाजीनगर येथे स्पर्धा झाली, त्यावेळेस आपले विद्यार्थी 2ऱ्या-3ऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचले होते. परंतु कालच झालेल्या छत्रपती संभाजीनगर येथील ॲबॅकस विभागस्तरीय स्पर्धेमध्ये कावेरी थोरात मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जे विद्यार्थी तयार केले होते, असे 7 विद्यार्थी या आपल्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी उपस्थित राहिले होते. व या स्पर्धेमध्ये इयत्ता 7वी, इयत्ता 5वी मधून आपल्या मराठवाडा विभागामध्ये 3 विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवले, तर 1 विद्यार्थ्यांनी 2य क्रमांक, 4थ क्रमांक व 2 विद्यार्थ्यांनी 5वा क्रमांक मिळवला. म्हणजे 7 विद्यार्थ्यांनी विभाग स्तरावर चांगल्या प्रकारे कामगिरी केली. आता ही विद्यार्थी राज्य स्तरावर जी ॲबॅकसची स्पर्धा परीक्षा होईल, त्या स्पर्धे परीक्षेसाठी हे विद्यार्थी पात्र होतीलच व त्यासाठी अधिक जी काही मार्गदर्शन व त्यांचा सराव करून घ्यायची जी जबाबदारी किंवा जे काम आहे आमच्या शाळेतील कावेरी मॅडम ह्या करून घेतीलच आणि हे विद्यार्थी राज्य स्तरावर सुद्धा यशस्वी होतील याची आम्हाला ग्वाही आहेत. आणि यानंतरची जी दुसरी बॅच असणार आहे ॲबॅकसची, ती सुद्धा ही अशाच प्रकारे चांगली तयार होईल आणि त्यांनाही गणित विषयाची आवड लागेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा एकदा सन्माननीय आमदार यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या शाळेची या ॲबॅकस योजनेसाठी निवड केली. खूप खूप धन्यवाद. आपण पालकांना काय आवाहन करणार आहात? पालकांना असेच आवाहन करणार आहोत की जे विद्यार्थी शाळेतील आता बघितले तर काही विद्यार्थी इंग्लिश मिडियम शाळेमध्ये जातात, तर त्या विद्यार्थ्यांना पण त्यांच्या पालकांना असं सांगू इच्छितो की इंग्लिश मिडियम शाळेमध्ये तुमचा जो अतिरिक्त जो खर्च होतो, एका विद्यार्थ्याचा बघायला गेलं तर 20 ते 25 हजार हा वर्षाचा हा खर्च होतोच. हे विद्यार्थी तुम्ही इंग्लिश मिडियम शाळेत पाठवण्यापेक्षा 7वी 8वी पर्यंत जर मराठी शाळेत पाठवले आणि त्या विद्यार्थ्यांचे जे पैसे सेव्ह करून जर खात्यामध्ये त्यांच्या नावावर टाकले, तर ज्या वेळेस त्यांना व्यावसायिक शिक्षणाची गरज भासेल,
10वी नंतर किंवा 12वी नंतर त्यावेळेस खरी त्या पैशाची गरज त्या विद्यार्थ्यांना होईल. आता जे पायाभूत शिक्षण आहे हे विद्यार्थ्यांना आपल्या मराठी शाळेमध्ये मिळतेच. बघायला गेलं तर हॅबेकस उपक्रम हा इंग्लिश मिडियम शाळेमध्ये घेतला जात नाही किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी त्या शाळेमध्ये घेतली जात नाही. फक्त विद्यार्थी हा इंग्लिश बोलला किंवा इंग्लिशमध्ये बोलला, इंग्लिशमध्ये थोडं त्यांनी वाचलं तर तो खूप हुशार झाला असं नसतं. कारण इंग्रजी ही एक केवळ भाषा आहे, ते ज्ञान नाही. पण काही पालकांचा असा समज आहे की इंग्लिशमध्ये बोलल्यानंतर विद्यार्थी हा खूप हुशार झाला, असं नसतो. आमच्या शाळेमध्ये स्कॉलरशिप असू द्या किंवा त्याचप्रमाणे नवोदय याचे सुद्धा हे अधिक तास घेतले जातात आणि विद्यार्थी चांगल्या प्रकारे मेरिटमध्ये येतात. आता याच वर्षी इयत्ता 5वी मध्ये आमच्या शाळेतील चैतन्य संतोष जाधव याला जिल्ह्याची शिष्यवृत्ती मिळाली आणि तो तालुक्यातून नवा आला व आपल्या आंबेलोहळ बेटामधून तो प्रथम आलेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना स्पर्धे परीक्षेची तयारी करून घेतली जाते. तर पालकांना एकच आवाहन करणं आहे की विद्यार्थ्यांना आता पायाभूत शिक्षणावर खर्च करत बसण्यापेक्षा जेव्हा त्यांना व्यावसायिक शिक्षणाची गरज लागेल त्यावेळेस तो खर्च करा आणि तो पैसा त्यांचा बँकेत सेव्ह ठेवा आणि त्यावेळेस तो त्यांना कामी येईल. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज. अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.